हॅलो गाईज, आज माझा आदर्श केक बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर माझ्या मागे खूप दिवस झाले तो लागला होता की मम्मा मला केक बनवायचा आहे. सो आम्ही ट्राय करायला सुरुवात केली आहे. सो आधी त्याने तेल टाकलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तो आता साखर चाळून घेणार आहे. त्या साखरेत थोडीशी वेलची टाकून दिलेली आहे मी त्याला, कारण माझ्याकडे इसेन्स नव्हता घरी. सो आता ते तो छानपैकी चाळून घेत आहे आणि ते चाळून झाल्यावरती त्याच्यामध्ये तो थोडंसं दही टाकून ते पुन्हा सॉफ्ट पद्धतीने जोपर्यंत त्याचं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत ते मिक्स करून घेणार आहे. आणि पाहतो किती मन लावून ते काम करत आहे. त्याला केक बनवण्याची खूप आवड आहे आधीपासून आणि तो इतका लहान असून देखील माझ्या पाठीमागे सतत लागून राहतो की मम्मा मला हे बनवायचं आहे, मम्मा मला ते बनवायचं आहे. मीही त्याला मोटिवेट करते आणि त्याला काही ना काही नवीन नवीन गोष्टी शिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करते, जेणेकरून त्याला थोडंफार पुढे जाऊन कधी ना कधी त्याचा उपयोग नक्कीच होईल असा मी विश्वास ठेवते. सो आता त्याने बॅटरच्या मशीनने सुद्धा ते मिक्सचर फिरवून छान सॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सो हे झाल्यावर आता तो मला छानपैकी आता ड्राय इंग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. सो त्याने पहिले घेतला आहे मैदा, जो 4 कप आहे. ह्या सगळ्याचा मेजरमेंट जे काय आहे, माप जे आहे ते मी तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. सध्या तो बनवण्याच्या तंद्रीत असल्यामुळे मी हे सगळं नाही सांगितलं आहे तुम्हाला. सो हे सगळं बघायचं असेल तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. आता सध्या त्यालाच बघा, जे आवडीने तो करण्याचा प्रयत्न करतो आहे, तुम्हाला काही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यात त्याला नक्कीच यश भेटू दे. ठीक आहे. सो आता त्याने मैदा मिक्स केलं, चाळून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये तो एक मोठा चमच बेकिंग पावडर आणि हाफ चमच बेकिंग सोडा टाकून ते पुन्हा मिक्स करून घेणार आहे. ठीक आहे. सो हे मिक्स करून झाल्यानंतर छानपैकी कट अँड फोल्डच्या पद्धतीने केकला छानपैकी बेस आणण्यासाठी त्याचं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला. सो त्याने छानपैकी आता हा बॅटर व्यवस्थितपणे मिक्स करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि आय थिंक त्याचा केक खरंच खूप चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे. म्हणजे आम्हाला बनवतानाच इतका सुंदर स्मेल येत होता की विचारू नका खरंच. सो बॅटर थोडंसं घट्ट असल्यामुळे थोडासा दुधाचा वापर करून त्याला छान कन्सिस्टन्सी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याने आणि त्याचा टेक्स्चर आता मला वाटतं चांगल्या पद्धतीने झाला आहे. सो आता काही चॉकलेटचा फ्लेवर येण्यासाठी त्याने त्याच्यामध्ये थोडंसं डेअरी मिल्क होता घरी, त्याला क्रश केला आहे आणि ती डेअरी मिल्क त्याच्यामध्ये ॲड केला आहे. थोडं चॉकलेट सिरप पण होतं. ॲक्च्युली मुळात केक बनवायचा विषय नव्हताच घरात, पण सहजच आम्ही म्हटलं चला घरात थोडेफार सामान आहे तर आपण बनवायचा प्रयत्न करूया. सो म्हणून त्याने आता थोडंसं त्याच्यात चॉकलेट सिरप पण टाकलं आहे आणि ते मिक्स करून आता ते सगळं मिश्रण एका केकच्या ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ते टाकून त्याला टॅप करणार आहे. आणि हे सगळं काम तो अगदी आवडीने करतो आहे, हे पाहून मलाही खूप आनंद होत होता आणि आय होप सो तुम्हालाही खूप आनंद होत असेल. मला नक्कीच सांगा माझा मुलगा खरंच चांगल्या पद्धतीने करतो आहे की नाही. आणि टॅप करून झाल्यावर आता बस त्याच्यामध्ये थोडंसं डेकोरेशनसाठी थोडीशी पुन्हा डेअरी मिल्क त्याने वरतून अशी स्प्रेड केली आहे आणि थोडंसं चॉकलेट सिरप पण टाकायचा विचार होता त्याचा, पण नाही टाकला त्याने. म्हटलं नको मम्मा, ऑलरेडी टाकला आहे चॉकलेट सिरप तर ऑलरेडी टेस्ट छान येईल. सो म्हटलं ठीक आहे, चल एवढं तर एवढंच आहे. सो आता हा केकचा बॅटर तयार झाला आहे आणि हे आता आम्ही गॅसवरती बनवणार आहोत, जे झाल्यावरती मी तुम्हाला नक्की दाखवेन. सो हा पहा, आता आपला केक तयार झाला आहे आणि माझा मुलगा खरंच खूप खुश आहे हा केक पाहून. आता ते केक काढण्यासाठी जी पद्धत असते ती त्याला मी सांगितली आणि त्याने अगदी बरोबर तसंच केलं आहे. साईडून त्याने आधी पुन्हा एकदा सुरी लावून त्याला मोकळं केलं आहे केकला आणि आता तो प्रयत्न करतो आहे. केक ॲक्च्युली आहे खूपच गरम, पण त्याला प्रयत्न करायचंच आहे की मम्मा मीच करतो असं बोलून त्याने शेवटी केक पलटी करून दाखवला मला. आणि आता केकचं भांडं पण गरम आहे तरीही देखील तो त्याला टॅप करतो आहे आणि ते भांडं वरती काढून केक तुम्हाला दाखवण्याच्या तयारीत आहे तो. सो बघा, त्याच्या चेहऱ्यावरचा स्माईलच सांगतो आहे की तो किती खुश आहे. आता तो केक उलटा असल्यामुळे त्यालाही ते सरळ करून दाखवतो येतो की तुम्ही पण त्यांनी बनवलेला केक बघून
नक्कीच खुश व्हावं अशी त्याची इच्छा आहे. सो पहा तो अगदी खरंच खूप आनंदित आहे आणि तुम्ही आनंदी झाले असाल नक्कीच. पहा तर केक किती सुंदर झाला आहे. बघूनच आपल्याला जाणवतोय की खरंच खूप सुंदर आणि अगदी फ्लफी केक तयार झाला आहे. अगदी खाताच तोंडामध्ये विरघळण्यासारखा केक तयार झाला आहे आणि मीही खूप खुश आहे. मी तुम्हाला एक पीस कट करून देखील दाखवला आहे की खरंच किती सॉफ्ट झाला आहे पहा. माझा मुलगा खरंच खूप मेहनती आहे, खूप आनंदी आहे आणि खूप कलागुणांनी भरलेला आहे आणि मी खूप खुश आहे त्याला असं आनंदित पाहून. सो आम्ही आता केक एन्जॉय करतो. तुम्ही देखील नक्कीच अशा प्रकारचा केक आपल्या मुलांसोबत बनवा आणि नक्कीच तो आनंद दोघांमध्ये वाटून घ्या आणि खूप एन्जॉय करा. सो चलो, तुम्ही नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक यू सो मच. बाय.